सन्माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांकडे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसच्या अधिकाऱ्यांच्या सह केंद्रातील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांची शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह बैठक झाली आणि शिवा संघटनेमुळे महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या 25 जाती या ओबीसी मध्ये आलेल्या आहेत। त्यातल्या 8 जाती केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये यापूर्वीच शिवा संघटनेने आणलेल्या आहेत, पण उरलेल्या 17 जाती उदाहरणार्थ लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी, लिंगायत गुरव, लिंगायत जंगम यासारख्या एकूण 17 उपजाती केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये आणण्याचं काम चालू आहे। त्यासाठी आजची महत्त्वपूर्ण बैठक ही राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अधिकारी आणि केंद्रीय समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासह शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांची बैठक झाली आणि लवकरच राज्य शासनाकडून जी माहिती येणं बाकी राहिलेले ते एक आठवड्याभरामध्ये माहिती घेऊन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे आजच अध्यक्ष म्हणून महामंडलेश्वर साध्वी निरंजन ज्योती यांनी आजच कार्यभार घेतलेला आहे। त्यांचेही स्वागत आम्ही आजच करून आलोत। पहिल्या हप्त्यामध्येच या 17 जातींचा केंद्रीय ओबीसी आयोगामध्ये निर्णय करून केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये घेण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करू अशा प्रकारचा शब्द नवीन राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्ष महोदयांनी दिलेला आहे आणि लवकरच या लिंगायत वाणी आणि उर्वरित 17 जाती या केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये येतील अशा प्रकारचा आज शब्द अधिकाऱ्यांच्या वतीने आणि राज्यमंत्र्यांच्या वतीने दिलेला आहे। सरकारच्या वतीने या संदर्भात प्रस्ताव अपेक्षित असतो, नंतर केंद्राच्या यादीमध्ये समावेश होतो। राज्य सरकारने या संदर्भात काही प्रस्ताव दिलेला आहे का? राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे आणि केंद्रीय ओबीसी आयोगाकडे यापूर्वीच प्रस्ताव आलेला आहे। मुंबईच्या सह्याद्री विश्रामगृहावर हंसराज भैया आहिर जेव्हा या नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनचे अध्यक्ष होते तेव्हा 2 वेळा सुनावण्याही झालेल्या आहेत। आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक बाबी, काही त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटींची माहिती ही राज्य सरकारकडून मागवली जाणार आहे आणि त्यानंतर लगेच राष्ट्रीय ओबीसी आयोग त्यावरती शिफारस करेल आणि केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव जाईल। साधारण किती हे ज्या तुम्ही जाती सांगताय त्याची लोकसंख्या किती आहे आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे की कर्नाटक वगैरे जो परिसर आहे त्या भागातील समाजासाठी पण याचा फायदा होतो? नाही, या 17 उपजाती ज्या आहेत त्यातली मुख्य उपजात जी ती लिंगायत वाणी यासह इतर 16 जाती अशा 17 जाती तर या महाराष्ट्र राज्यामध्येच आहे। महाराष्ट्रातल्याच या 17 जातींना याचा फायदा होणार आहे आणि मोठा वर्ग लिंगायत वाणीचा हा मराठवाडा विभागामध्ये मोठ्या संख्येने हा समाज राहतो। तरी संख्या किती आहे लोकसंख्या? तर प्रत्येक उपजातीची वेगवेगळी लोकसंख्या आहे। मी आता उल्लेख केला लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी, लिंगायत गुरव, लिंगायत जंगम किंवा लिंगायत कुल्लेकडगी, लिंगायत धोबी, लिंगायत सुतार, लिंगायत परीट किंवा लिंगायत कोष्टी, लिंगायत देवांग किंवा लिंगायत साळी यासारख्या 17 उपजाती जे लिंग धारण करतात, कपाळावर विभूती लावतात, भगवान शिवाला दैवत मानतात, पण त्यांची जात व्यवसायावरून वेगवेगळी पडलेली आहे। या सगळ्या जाती एकूण 17 उपजाती केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट होतील। त्यानंतर त्यांना मोठा फायदा जसा मेडिकल इंजिनिअरिंगला असेल किंवा यूपीएससीला असेल, रेल्वे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या विभागामध्ये ओबीसी आरक्षणाचा मोठा फायदा त्यांना मिळेल। नाही, शिवा संघटना म्हणून आमची लढाई मागचे 30 वर्ष ओबीसी आरक्षणावरची आहे। लिंगायत धर्माच्या मान्यतेच्या बाबतीत शिवा संघटना कधीही समर्थन केलेलं नाही आणि आम्ही ओबीसी मध्ये जाण्यासाठी सुरुवातीपासून आग्रही आहोत आणि महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत समाजातल्या 25 उपजाती शिवा संघटनेने ओबीसी मध्ये आणलेल्या आहेत आणि देशाच्या ओबीसीच्या यादीमध्ये सुद्धा 8 उपजातींचा यापूर्वीच शिवा संघटनेमुळे समावेश झालाय आणि 17 उपजातीचं काम चालू आहे। अपेक्षित आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या 17 जातींचा केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेश होईल।